नमस्कार. आज 10 ऑगस्ट 2024 रोजी अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले. ते 67 वर्षाचे होते. गेल्या कित्येक दशकं त्यांनी अभिनय आणि विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही काळापासून ते कर्करोगाचा सामना करत होते. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. कॅन्सरवर उपचार घेताना विजय कदम यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण या काळात खचून न जाता त्यांच्या पत्नीने त्यांना खंबीरपणे साथ दिली. कॅन्सर उपचार घेत असताना इन्शुरन्स कंपनीने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने त्यांना हे पैसे मिळाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आर्थिक मदत केली होती. त्यांच्या पत्नीने नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, मला मुख्यमंत्र्याची मदत हवी होती. त्यामुळे सुशांत शेलार, मंगेश देसाई यांना ही बातमी मी कळवली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही मदत केली. पण जेव्हा संकट येतात तेव्हा सगळीकडूनच येतात. ज्यावेळी पहिला केमो करायचं ठरलं तेव्हा मी आमच्या इन्शुरन्स कंपनीला कळवलं. नानावटीमध्ये आम्ही केमो करणार होतो आणि ते हॉस्पिटल त्यांच्या कॅशलेसच्या लिस्टमध्ये होतं. त्यानंतर कंपनीचं लेटर आलं की तुमचं इन्शुरन्स मान्य होऊ शकत नाही, कारण त्यांना मधुमेह असल्याचं तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. त्यांच्या पहिल्या पानावरच लिहिलेलं आहे की मधुमेह आहे. तरीही त्यांनी पैसे दिले नाही. मग मी त्यांच्या विरुद्ध केस केली होती. केस लढल्यानंतर माझ्या बाजूने निकाल लागूनही ते पैसे देत नव्हते. मग मी फडणवीस साहेबांना जाऊन भेटले. त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मला पैसे मिळवून देण्यास खूपच मदत केली, असं त्यांनी सांगितले आहे. विजय कदम हे गेली 1.5 वर्षे या आजाराचा सामना करत होते. या 1.5 वर्षात त्यांना अत्यंत त्रास सहन करावा लागला व अखेर त्यांनी आज या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अशा जाण्याने मराठी कला विश्वाची मोठी हानी झाली आहे.